नवरात्र अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपलेली आहे. तर घट कसा बसवावा ते मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. त्यासाठी सर्वात अगोदर जिथे आपल्याला घट बसवायचा आहे ती जागा आपल्याला स्वच्छ धुवून पुसून काढायची आणि तुम्हाला जर पाटावर घट बसवायचा असेल तर पाट किंवा मग एखादा चौरंग घेऊन त्यावर एखादं कापड अंथरून घ्यायचं आहे आणि आपल्याला पाटाच्या समोर छान अशी रांगोळी काढून घ्यायची आहे. तर आता नवरात्र आहे, तर नवरात्र असल्यामुळे मी देवीची सुंदर अशी रांगोळी इथे काढून घेतलेली आहे. देवीचा मळवटही मी छान असा लाल आणि पिवळ्या कलरने भरून घेतलेला आहे आणि अल्टरनेट अशी फुलांची मी इथे सजावट करून रांगोळी पूर्ण करून घेतलेली आहे. आता घट घेऊन घटावर मी कुंकवाने 5 लाईन्स ओढून घेणार आहे. नंतर आपल्याला घटामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये काही गोष्टी टाकायच्या असतात, ज्यात मी फूल घेतलेलं आहे, एक कॉईन घेतलेला आहे, सुपारी आणि अक्षताही तुम्ही यात टाकून घ्यायच्या आहे. तर आता इथे एका ताम्हण घेतलेलं आहे आणि ताम्हणामध्ये मी माती घेऊन त्यामध्ये 7 प्रकारचे धान्य मिक्स करून घेतलेले. यावर आपल्याला आता आपला घट ठेवून घ्यायचा आहे. आता हे जे धान्य आहे ते मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. त्यावर आपल्याला घट ठेवून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने लाल कलरचा धागा आपल्याला घटाभोवती बांधून घ्यायचा आहे. तुमच्याकडे जर घटावरती नारळ ठेवत असतील तर तुम्ही नारळही ठेवून घ्यायचे. विड्याची 5 पानं आणि नारळ आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. इथे मी 2 विड्याची पानं घेतलेली आणि त्यावर आपल्याला देवीचा टाक ठेवून घ्यायचा आहे. त्याचबरोबर गणपती बाप्पांची माझ्याकडे एक छोटीशी मूर्ती आहे, तर मी ती ठेवून घेणार आहे आणि दोन्हींचं आपल्याला हळदी कुंकू लावून पूजन करून घ्यायचं आहे आणि त्यांना फुलं वाहून घ्यायची. घटालाही इथे आपल्याला फुलं वाहून घ्यायची. इथे आपल्याला देवाला छान असा अखंड दिवा लावून घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला इथे अगरबत्तीही लावून घ्यायची आहे. अतिशय सोप्या पद्धतीने कशी मांडणी करायची ते मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे. इथे मी दिवाही लावून घेतलेला आहे आणि अगरबत्तीही लावून घेणार आहे. त्याचबरोबर घटाला पहिल्या दिवशी आपल्याला विड्याच्या पानांची माळ करून घालायची असते, तर तीही मी इथे घालून घेतलेली आहे आणि नैवेद्य तुम्ही तुमच्या आवडीनुसार देवाला ठेवू शकतात. इथे मी साखरेचा नैवेद्य ठेवून देवीची पूजेची सांगता करून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही इथे मांडणी करून घ्यायची आहे.